नमस्कार, मैं जूली तिवारी। हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ एमआईडीसी की ब्लू जेट हेल्थकेयर कंपनी में कामगारों की समस्याएं बढ़ी, प्रबंधन को सौंपा मांग पत्र। अंबरनाथ पश्चिम एमआईडीसी स्थित ब्लू जेट हेल्थकेयर लिमिटेड कंपनी में कार्यरत कामगारों ने अपनी विभिन्न समस्याओं और मांगों को लेकर कंपनी प्रबंधन और एचआर विभाग को निवेदन पत्र सौंपा है। कामगारों का आरोप है कि कंपनी में कई वर्षों से काम कर रहे कर्मचारियों का वेतन वृद्धि, छुट्टियां, बोनस और अन्य सुविधाओं के मामले में पर्याप्त लाभ नहीं दिया जा रहा है। कामगारों ने बताया कि हर वर्ष वेतन में केवल 10 से 30 रुपए तक की मामूली वृद्धि की जाती है, जो वर्तमान परिस्थितियों में बेहद कम है। साथ ही उन्होंने मांग की है कि हर साल कम से कम 100 रुपए की वेतन वृद्धि की जाए और सभी कर्मचारियों को महीने में 4 साप्ताहिक छुट्टियां तथा वर्ष भर की सभी सरकारी और कंपनी की छुट्टियों का लाभ दिया जाए। कामगारों ने यह भी कहा कि कंपनी में एफसीटी और पैरोल कर्मचारियों को मिलने वाली सुविधाएं कॉन्ट्रैक्ट कामगारों को भी मिलनी चाहिए। इसके अलावा दिवाली बोनस अलग से देने, 10 से 15 वर्षों से काम कर रहे कर्मचारियों को कंपनी रोल पर स्थायी करने, ग्रेच्युइटी का भुगतान करने और भर्ती की सूची नोटिस बोर्ड पर सार्वजनिक करने की मांग भी की गई है। कामगारों का आरोप है कि जो कर्मचारी अपनी समस्याएं सामने रखता है, उन्हें प्रबंधन या एचआर विभाग की ओर से दबाव और धमकी का सामना करना पड़ता है। उन्होंने यह भी कहा कि कार्यस्थल पर दुर्घटना होने पर समय पर इलाज और अस्पताल खर्च का भुगतान सुनिश्चित किया जाना चाहिए तथा ओवरटाइम के मामले में भी सरकारी नियमों के अनुसार डबल ओटी दिया जाए। कामगारों ने कंपनी में कई कॉन्ट्रैक्टर होने पर भी सवाल उठाते हुए मांग की कि व्यवस्था को सरल बनाने के लिए एक ही कॉन्ट्रैक्टर नियुक्त किया जाए। कामगारों का कहना है कि यदि उनकी मांगों पर जल्द ध्यान नहीं दिया गया तो वे यूनियन बनाकर आंदोलन का रास्ता अपनाने पर मजबूर होंगे और इसके लिए कंपनी प्रबंधन, एचआर विभाग तथा संबंधित कॉन्ट्रैक्टर जिम्मेदार होंगे। माझं नाव विशाल भोसले, मी सुद्धा ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनीचा एम्प्लॉई आहे। मी पण JNJ मध्ये टॉपमध्ये आणि आमची कंपनीची सगळ्या कामगार लोकांची जी मागणी आहे की आमच्या मागण्या काय, आमचा पगार वाढला पाहिजे। ह्या टायमाला आमचा पगार 30 रुपयांनी वाढलेला आहे, जे वर्षाला आमचं सगळ्यांचे ठरलेलं आहे की 100 रुपये, 150, 200 रुपये वाढले पाहिजे। तर ह्यांना आम्ही बऱ्याच वेळा सांगून थकलेलो आहे की आमचे पगार वाढवा म्हणून। तर हे दर टायमाला आम्ही यांना लेटर देतो, बैठक होते, मीटिंग होते, चर्चा काय होत नाही, करू म्हणतात। शेवटी आम्हाला चॉकलेट दिले जातात आणि आमची एकच मागणी आहे, आमचे 4 म्हणजे तसे 12 मुद्दे आहेत आमचे, पण आमचा मेन आहे की आमचा पगार वाढला पाहिजे 100 रुपयाने। आणि दुसरी मागणी आहे की आमची जे लीव आहेत, लीव मागच्या वर्षी देतो म्हणले दिले नाही, 4 लीव भरून पाहिजे। आणि कंपनी जे हॉलिडेज जेवढे सुट्टे आहेत, वर्षाला जे सुट्टे आहेत 12-15 जे सुट्टे असतील ते सगळ्याला लागू केले पाहिजे। आणि आमचं विकली ऑफ वगैरे अजून एक मागणी की सगळ्या लोकांना, कामगार लोकांना विकली ऑफ भेटली पाहिजे। आणि जे कंपनीला 10-15 वर्षे लोक जुनेत काम करतात त्यांना कॉन्ट्रॅक्टवरून डायरेक्ट कंपनी पेरोलवर किंवा FTCमध्ये घेतले पाहिजे। कारण की बरेच वर्ष झाले लोक काम करत आहेत, आमच्या जीवावर कंपनी चालते। आम्ही असं म्हणत नाही की आम्ही नाही तर हे नाही, कंपनी सगळे लोक काम करतात तेव्हा कंपनीचा कुठेतरी फायदा होतो, पण कंपनीने आमचा विचार केला पाहिजे। आमची हीच मागणी आहे, कंपनी दरवेळी आम्हाला वरच्या लेवलला जाऊ देत नाही। खालचे मॅनेजमेंट लोक, काही लोक असे आहेत की त्यांच्यामध्ये चर्चा करून आम्हाला त्रास देणे, धमकी देणे, घाबरवणे, कामावरून काढणे ह्या लोकांना आतापर्यंत केलेले आहे। आता हा आकाश ढोबळे ह्याला 1 महिना घरी बसवले विनाकारण, सुट्टी गेला म्हणून, त्याच्या घरामध्ये कोणतरी एक्सपायर झालं म्हणून त्याला बिचारायला 1 महिना घरी बसवले। आणि या लोकांना काय जास्त पगार नाही आहे, 10,000 15,000, त्याच्यावर कुणाला जास्त पगार नाही आहे, त्याच्यामध्ये सुद्धा पैसे कापले जातात। आणि हे जे नाईट करतात, फर्स्ट करून नाईट करतात आणि नाईट केल्यानंतर यांना जेवणाची सोय नाही आहे। कंपनीमध्ये सगळे उपाशी बसतात आणि जेवायला बाहेर आले की सगळं घराच्या घरी जावा, परत यायचं नाही दुसऱ्या दिवशी, डायरेक्ट धमकी। म्हणजे एवढं हे झालं, त्रास झाला आहे कंपनीला, म्हणजे कुणावर काय बोलायला गेलं आणि काय पुढे ॲक्शन घ्यायला गेलं की सरळ तू उद्यापासून यायचं नाही। गव्हर्नमेंट सगळे एकत्र मिली भगत यांची। कामगार लोकांनी सगळ्यांनी एकदा निर्णय घेतलेला आहे, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही, जोपर्यंत
काही कुठले कामगारांचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन करणार आहे. आणि ह्याची सगळी जबाबदारी कंपनीची राहणार, मॅनेजमेंटची राहणार आणि HR डिपार्टमेंटची राहणार. आम्ही लिगली पत्र व्यवहार सगळं केलेले आहे. लेबर लॉच्या ॲक्टनुसार आम्ही सगळे त्याला मागण्या हे केलेले आहेत. जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथे होणार. आणि आमच्यावर अत्याचार झाला, पोलिसांनी कारवाई केली, दंडात्मक केले, मारलं कुणाला काय झालं त्याची सगळी जबाबदारी कंपनी राहणार आहे. माझं नाव हेमंत पाटील आहे. मी गेले 7 ते 8 वर्ष मी कामावर आहे. आणि मेन म्हणजे काम करत असताना सुद्धा हे आम्हाला बोलतात की डबलला थांबा. तरी डबलला थांबलो ना जबरदस्ती थांबवतात. त्याला डबा देत नाही, काय नाही. आम्हीच आमचा डबा वगैरे मागवतो आणि जेवण करून आम्ही सुट्टी वगैरे किंवा आम्हाला विकली ऑफ जो असतो तो विकली ऑफ भरून नाही आहे अजूनपर्यंत. दिवाळी बोनस नाही आहे. परत आम्हाला वार्षिक सुट्ट्यामध्ये पण त्यांनी सुट्ट्या नाही दिल्या आहे. 5 सुट्ट्या दिलेल्या आहेत. PH वगैरे बोनस लिव्ह वगैरे हे पण आम्हाला असे देत नाहीत. मध्ये नाईट केल्यावर पण पैसे भेटत नाहीत. आमचे आता ह्या वेळेस आम्ही त्यांना मागणी केली होती की आम्हाला कम से कम 60-70 रुपये तरी वाढले. 100पर्यंत सांगितलं होतं. 100 रुपये वाढले पाहिजे असं सांगितलं होतं. पण त्यांनी आम्हाला 3 महिने असंच फिरवलेलं की बा तुम्हाला करून देऊ, आम्ही साहेबांशी बोलतो, हे करतो. नाही निखिल चौधरी आले होते. धनंजय गुरव ते पण आले होते. धनंजय गुरव पण आले होते. काय चर्चा झाली या संदर्भात? चर्चा अशीच झाली की हे सर्व आमच्या ज्या समस्या आहेत त्यांनी पण ऐकल्या. त्यांना पण वाटलं की नाही बा, आश्वासन दिलं की आम्ही करू बा सर्व काही गोष्टी. निखिल गोरेवर मागणी आमची हेच आहे की बस पुढचं पाऊल असेल आम्ही काम बंद करून आम्ही आंदोलन करणार आहोत. आणि आम्हाला पूर्ण जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही काम बंद करणार आहे. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही गेट पाशी येऊन थांबणार आहे. इथे माझं नाव यतीन गंगाराम भोईर आहे. मी 7 वर्ष काम करतो आणि मी हेल्परमध्ये आहे. पण त्यांना सांगितलं आम्हाला बुलबारा बोनस पाहिजे, पण ते काय भेटत नाही. आणि PF पण अजून गॅप देतात. ऐसाचा पगार भेटत नाही ॲक्च्युली. आणि आता असं लोक खातात, आमचे पगार आहे कमिशन खातात ते, असं आहे. कोण कमिशन खातात याच्यामध्ये? याच्यामध्ये आहेत 3-4 लोक आहेत. आता आपण किती लोक सामील आहे या आंदोलनामध्ये? आम्ही सगळी सामील आहेत. नागपूर कंपनी सामील आहे त्याच्यामध्ये. किती कल आपण? टोटल आहे 80-90 हजार असेल लोक. 80-90 हजार असेल. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद. हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे.